माझं सोलापूर न्यूज चॅनल। माढा लोकसभा मतदारसंघातून रणजित निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील समर्थकांत अस्वस्थता असल्याचं दिसून येते। या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते, त्यांना डावलून निंबाळकरांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय भाजपने घेतला। त्यामुळे मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी घ्यावी अशी मागणी समर्थकांकडून करण्यात येते। यावर मोहिते पाटील गट आता काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। भाजपने राज्यातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये माढ्यातून रणजित निंबाळकरांना संधी देण्यात आली आहे। निंबाळकरांच्या उमेदवारीला मोहिते पाटलांचा विरोध होता, त्यामुळे आता मोहिते पाटील गट मात्र नाराज झाला आहे। आता माघार घेऊ नका, बंडखोरी करा अशी मागणी कार्यकर्त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांकडे केली आहे। गेल्या काही काळापासून मोहिते पाटील आणि रणजित निंबाळकर असा संघर्ष सुरू आहे। त्यातच निंबाळकरांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता मोहिते पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।